रणभेरी वणवा क्रांतीचा, रणभेरी वणवा क्रांतीचा, कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी, रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा, ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करिसी देशाला ही रणभेरी, कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करिसी देशाला ही रणभेरी। ही कहाणी त्या दिवशी सुरू झाली जेव्हा तुमच्या डॅडने विजया दीदीला चौक ठाण्यासमोर पाहिलं होतं. जॅक्सनला तर भाईजानने आधीच मारलंय, पण बहुतेक सुपरिटेंडंट करता ते याही पेक्षा भयानक शिक्षा ठरवत आहेत आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला उचलून इथे आणलंय. तू जाऊ शकते शबनम. ठीक आहे सर. आता हीच मुलगी आम्हाला मारियापर्यंत पोहोचवणार आहे. या अल्लाह, कशा विचित्र संकटात सापडली माझी मारिया. आणि मी पण कोणाला विचारू त्याचा पत्ता. कुठे राहतो अभय सिंग? खरंच कोणीतरी मला मारियाशी भेट करून द्या. काश अभय सिंग पर्यंत पोहोचवून द्या. मला त्याने बंदी बनवलं तरी चालेल. ही तर शबनम आहे, मारियाची मैत्रीण. पण हिला तर सुपरिटेंडंटने कैद केलं होतं. मग ही सुटली कशी? हबीब, चला शोध घ्या. मारिया, कुठे आहेस तू? मी तुम्हाला ओळखते. तुम्ही अभय सिंगचे साथीदार आहात ना?
खुदा करता मला त्यांच्याकडे घेऊन चला. मला फक्त एकदाच मारियाला भेटायचंय. हे बघा, आम्ही असं नाही करू शकत, कारण की हे बघा, मी शपथ घेते, मी पोलिसांना नाही सांगणार कधी. तुम्ही फक्त एकदा माझी मारियाशी भेट करून द्या, फक्त एकदा. आम्ही जाणतो तुमच्याबद्दल, आम्हाला सगळी खबर आहे, तुम्ही एक नेक लडकी आहात. पण आम्ही तुम्हाला तिथे नेऊन भाईजानला नाराज नाही करू शकत, कारण तिथे काय? या अल्लाह, म्हणजे त्यांनी मारिया मॅमला मारून तर नाही टाकलं? भाईजान असा विचार पण नाही करू शकत. तुमची मारिया खैरियतने आहे, तुम्ही बेफिकीर राहा. खुदाचा लाख लाख शुक्र आहे. हे पहा, मी फक्त तुमच्याकडे एक गुजारिश करते, तुम्ही मला त्यांच्यापर्यंत घेऊन चला. मी तुम्हाला वादा करते की जर ते रागावले ना, तर तुम्ही बेशक त्याच वेळी त्याच जागी माझी गर्दन कापून टाका. मी उफ पण नाही करणार, पण एकदा मला मारियाशी भेट करून द्या. हे पहा, मी तुमच्याकडे भीक मागते, एकदाच, फक्त एकदाच मला माझ्या मारियाशी भेटू द्या. मी तुमच्याकडे भीक मागते, तुमच्या पुढे हात जोडते. बस एकदा मला मारियाशी भेटू द्या, फक्त एकदा. चला, पण आपला वायदा लक्षात ठेवा. ऐकले का रघुरामा, ऐकले का काळू रामा, लगीन करून होऊन जाती आयुष्याची माती माती. ऐकले का? हात थांबणार नाही. ऐकले का? ऐकले का? अरे कुठे जातोयस? अजून एक गाणं ऐकायचंय तबला वाजवून. ये अजून एक कप चहा ढोस. अरे ओ चाफे कळी, कुठे चालली ठुमकत ठुमकत? अरे राम दुलारी भाई, जयरामजी की. चहा तर पिऊन जा. अरे काय झालं? मोठ्या मस्तीत जातस, कोणाच्या मागे? आम्हाला पण सांगून जा ना. अरे राम दुलारे भैया, ते शबनम बद्दल विचार करत होतो. अरे वा, ती शबनम. अरे गुरु, तिथवर पोचलात तुम्ही. मजा बुवा तुमची. राम दुलारे भाई, तसं काही नाहीये जो तुम्ही विचार करताय. त्याचं काय, ती मारियाची मैत्रीण आहे ना शबनम, तिच्याबद्दल. वा 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 वा, तिच्यापर्यंत पोचलास, कमाल आहे. राम दुलारी भाई, ही किटली उचलून मारेन ना. कधीतरी गंभीरपणे बोलत जा. तुम्हाला माहिती आहे ना, तिला सुपरिटेंडंटने कैद करून ठेवलं होतं. शबनम? अरे हा, तीच शबनम ना, जी निर्दोष होती आणि इंग्रज सुपर अटेंडंटने तिला कैद केलं होतं. आज ती आम्हाला बाजारात दिसली, हबीब बरोबर जात होती. बाजारात? काही कळत नाही की चक्कर काय आहे. यात चक्कर बिक्कर काही नाहीये. माझ्या मते दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर ती जेलमधून सुटून आली असणार, किंवा ती जेलमधून पळून हबीबला भेटायला आली आहे. हा हबीब तिला कुठे घेऊन गेला असेल? आता तो तिला कुठे घेऊन जाणार? तिला घेऊन तो अभय भैयांकडे जाणार. पण याने अजून मोठं संकट उभं राहील. अरे शुभ शुभ बोला बनारसी भैया. मला पण वाटतंय की मामला खूप जटिल आहे. जरूर कोणते नवे संकट येणार आहे. तुम्ही जे बोलता आहात ना, त्याचं एकाच माणसाकडे उत्तर आहे, आणि तो आहे गडबडलाल. त्याच्याकडे जातो मी. तू बरोबर बोलतोयस.
त्याच्याकडून माहिती घे. हं? जय जय रामजी की. हे काय प्रकरण आहे? ही शबनम अभय भैयाकडे काय करेल? गुरुजी, तुम्ही मला बोलवलं? होय गोपीसिंग, मी बनारस करता रवाना होणार आहे. होय तर गुरुजी. गुरुजी, तुम्ही जेव्हा पराडकर गुरुजींना भेटाल तर हे पत्र त्यांना अवश्य द्या. अवश्य. आणि त्यांना हे पण सांगा की भलेही गोपीसिंग त्यांच्यापासून दूर आहे, पण तरीही प्रत्येक क्षणी तो त्यांच्या जवळ आहे. प्रत्येक प्रसंगी त्यांची आठवण काढतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे ते पण माझी प्रत्येक क्षणी आठवण काढत असतील. गोपीसिंग, तू खूप चांगला माणूस आहेस. मला प्रसन्नता आहे की हिंदुस्थानचे भविष्य चांगल्या हातात आहे. गुरुजी, मला हे माहीत नाही की माझं भविष्य काय असेल. मी स्वतंत्र भारत बघण्याकरता जिवंत राहणार की नाही मला नाही माहीत. पण माझी पहिली आणि शेवटची इच्छा हीच असेल गुरुजी की माझा हिंदुस्थान स्वतंत्र होईल. पूर्ण विश्व पटलावर आपला तिरंगा फडकेल. आणि गुरुजी, जर मी त्यावेळी या धर्तीवर नसलो ना तरी वरती राहून देवतांना दाखवेन की तो बघा माझा स्वतंत्र हिंदुस्थान. ज्यासाठी राम राज्याची कल्पना केली होती आणि आता ती साकार होणार आहे. गोपीसिंग, रामराज्य येईल, अवश्य येईल. आणि बघशील, या देशात तुझे आणि माझे स्वप्न अवश्य साकार होईल. तुमच्या मुखात तूप साखर गुरुजी. गुरुजी, दुनिया गोपीसिंगला लक्षात ठेवेल किंवा नाही मला काही फरक नाही पडत. पण हो, इतकी नक्की इच्छा करेन की माझा भारत त्याच आदर्शावर चालेल ज्याची कल्पना आमच्या संतांनी केली होती. त्यांचे बलिदान व्यर्थ नाही गेले पाहिजे गुरुजी. तू तर असं निर्वाणीचं बोलतोयस की तू उद्या असणार नाहीस. अरे भाई गोपी, तुझी तर मला खूप गरज आहे. तुम्ही फक्त आज्ञा करा गुरुजी. भाईजान, हबीब, कधी आलास तू? बस आत्ताच आलोय भाईजान. मारियाजी कुठे आहेत? त्यांना भेटण्याकरता कोणाला तरी घेऊन आलोय मी. मारियाला? जी. कोण आहे? काय? सुपरिटेंडंटने तुला सोडून दिलं? जी. ही सुपरिटेंडंटची चाल आहे. त्याने जासूस पाठवले असतील तुझ्या मागे. असं काय नाहीये तू अभय. चुप राहा. भाईजान, ते माफी मागायची वेळ नाहीये ही. आम्हाला लवकरात लवकर इथून निघावं लागेल. ही तुला कुठे भेटली? बाजारात भाईजान. मारिया करता खूप परेशान होती. आम्हाला गुजारिश केली तर आम्ही तिला इथे घेऊन आलो. हबीब, तुझं डोकं ठिकाणावर आहे? तुला माहिती आहे ना हे किती गुप्त स्थान आहे आणि तू मला विचारलं पण नाहीस. शबनम, मारिया,
काय झालं? काही नाही, ते बस जखम झालीये तर दुखतंय. जखम? पण ही झाली कशी? काही नाही, ते बस थोडस लागलंय. या सगळ्याचं कारण आहे तो सुपरिटेंडंट म्हणजे तुमचे डॅड आणि त्यांचे पोलीस. ज्यांना हा संशय होता की शबनमनेच तुम्हाला गायब केलंय. व्हॉट? शबनम, काय हे खरं आहे? शबनम, हो, पण पूर्ण गोष्ट ही आहे की आधी ते खूप चिडले होते, पण नंतर त्यांनीच मला सोडून दिलं. काय? सुपरिटेंडंटने तुला सोडून दिलं? जी, हबीब, तू इतका मूर्खपणा करशील मला वाटलं नव्हतं. ही सुपरिटेंडंटची चाल आहे. त्याने जासूस पाठवले असतील तुझ्या मागे. असं काय नाही तो चुप अभय. रहा. भाईजान, ते माफी मागायची वेळ नाहीये हबीब. आम्हाला लवकरात लवकर इथून निघायला पाहिजे. हे घे, नीट सांभाळून. चला. नाही 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 नाही, तिकडून नाही, इकडून. सर्च करा, इथेच कुठेतरी असते. लक्षात आहे ना, सुपरिटेंडंट साहेबांनी काय सांगितलं होतं? आम्हाला मारियाशी मतलब आहे. मारिया मिळताच शबनमला गोळी मारायची, कारण त्यानंतर आम्हाला तिची काहीच गरज पडणार नाही. आणि हो, त्या शबनम बरोबर त्या अभय सिंगला पण गोळी मारायची. खूप आजादीचा मसीहा बनत फिरतोय. चला शोधा त्या लोकांना. निघून गेले. पण लवकरच आपल्याला हा अड्डा बदलावा लागेल. याचा अर्थ अभय बरोबर बोलत होते. सुपरिटेंडंट सरांनी खरोखर माझ्या मागे जासूस सोडले होते. मी सापडताच शबनम आणि अभयला गोळ्या घालायच्या. डॅड, हा आहे तुमचा खरा चेहरा. काय झालंय प्रॉळकरजी? खूप हसू दिसतंय चेहऱ्यावर. कोणाचं पत्र आहे? पत्र वाचताच तुमचा चेहरा चमकू लागलाय. चुकीचं समजताय विश्वनाथजी. स्वतः सारखं समजत आहात का? तुम्ही पण ना महाराज, खेचणाऱ्याचे तोंडच बंद करता. पत्रकारिता यालाच म्हणतात. गोपी सिंगचं पत्र आहे. जे
खरंच कमालीचा माणूस आहे. तिकडे जाऊन ज्या प्रकारे रणभेरीचा प्रचार करतोय, खरंच तारीफ करण्यासारखं आहे. हिरा आहे हिरा. पराडकरजी, यात काही शंका नाही की आमच्या देशाचं येणारं भविष्य खूप चांगलं आहे. कारण आमची येणारी युवा पिढी आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे. त्याने तिथे गावात जाऊन एका शिक्षित लोकांचा दल बनवलाय. त्यांच्या मदतीने तो घराघरात जाऊन रणभेरीचा प्रचार करतोय. इतक्या अपेक्षा तर आम्ही पण नव्हत्या केल्या. म्हणून तर मी त्याला तिथे पाठवलंय. अच्छा, अजून एक खास गोष्ट. जे गोळवळकरजी आले आहेत. माझ्या बरोबरच ते तुमच्या भेटीला पण आतुर आहेत. तयार आहात ना? यात विचारण्यासारखं काय? भलं करायचं ते विचारू. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. कुत्र्याच्या शेपटीला 14 वर्ष सरळ बांधून ठेवलं तरी ती वाकडीच. सुप्रिटेंडंट, तू काय सुधारणार नाहीस. ना तू बदललास ना तुझ्या हरकती. पण तू हे विसरलास की तुझ्या या हरकती तुझ्या मुलीच्या जीवावर पण बेतू शकतील. आता तुझ्याजवळ पश्चातापाशिवाय काही मार्ग नाही. कारण आता तुझ्या मुलीसोबत ते होईल ज्याची तू स्वप्नातही कल्पना केली नसशील. अभय सिंग. ग्रीष्म ऋतू आला आहे गिरीबाला. होय सरदार, पण यात नवं काय आहे? पण हा गरमीचा मौसम यावेळी इतका भयानक आहे. याने आम्हाला विचलित केलं आहे. का सरदार, असं काय खास झालं आहे? खास नाही गिरीबाला, दुःखाची गोष्ट आहे. बघ ना, ग्रीष्म ऋतूमध्ये हिरवे हिरवे झाडं वाळून जातात. त्यांची पानं शाखांना सोडून अलग होऊन जातात. त्या वृक्षापासून त्या कायमस्वरूपी वेगळे होऊन जातात. आणि हेच होत आहे आमच्या दलामध्ये सुद्धा, क्रांतिकारी दलामध्ये. प्रत्येक जण आपल्या मर्जीचा मालिक झालाय. जो आपल्या शाखेतून वेगळा होऊन आपला आपला मुक्काम शोधत आहे. मी काही समजले नाही सरदार. समजावतो. वृक्षाची शोभा हिरव्यागार पानांमध्ये असते. पानांचं अस्तित्व त्या वृक्षांच्या फांद्यांमध्ये असते. जर कोणी सुद्धा आपल्या मर्यादाला विसरला तर दोघांचं वाळून जाणं अटळ आहे. आमची पानं, आमचे साथी, एक एक करून सगळे आपल्या आपल्या मनाचे होत गेले आहेत. त्यांना काही परवाच नाहीये की आम्ही
देशाच्या स्वतंत्रतेचा वृक्ष लावला आहे. त्याचं फळ मिळण्याकरता लावलं आहे. म्हणजे तुमच्या बोलण्याचा अर्थ आधी अभय गेला आणि मी हे पण पाहतोय की आमचे एक एक साथी आपापली मर्जीने झेप घेत आहेत आणि मी वृद्ध वृक्षाच्या बांध्यासारखा त्यांना आपल्यापासून तुटून उडताना बघत बसलोय. हताश नका हो सरदार, ते तुमच्यापासून वेगळे नाहीत. बस फरक आहे विचारांचा, नव्या आणि जुन्या पिढीच्या विचारांचा. पण उद्देश तर एकच आहे ना. गिरिबाला, उद्देश एक असूनही सामूहिक प्रयास तो आवश्यक आहे. एकट्याने सफलता प्राप्त होत नाही. सर्वात मोठं उदाहरण आहे 1857 या देशातली स्वतंत्रतेची पहिली क्रांती. एकापेक्षा एक महाबली, ताकदवर, धुरंधर शिरोमणी सामील होते. हिंदुस्थानाचे बादशाह बहादूर शाह जफर, वीर शिरोमणी राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब, तात्या टोपे वगैरे वगैरे. आणि नतीजा इंग्रजांचा विजय. इंग्रजांचा विजय. बरोबर बोलताय सरदार. आणि गिरिबाला, ह्या विजयात इंग्रजांची बहादुरी नव्हे, उलट आमची रणनीतीमध्ये खूप कम्या होत्या. कधी एक होऊन लढलेच नाही. वेगळे वेगळे दल बनून लढले. अलग अलग विचारांचे, अलग अलग स्वार्था करता लढले. आणि जेव्हा स्वार्थ वेगळा आहे तर उद्देश कसा पूर्ण होऊ शकतं? अगदी खरं बोललात सरदार. अभी जी भाईजान, ही हत्यारं सांभाळून ठेव. रणभेरी वळवा क्रांतीचा. सर, आम्ही शबनमचा पाठलाग करत करत तिथे गेलो, पण कळलंच नाही की त्यांना आमचा सुगावा कसा लागला आणि ते लोक तिथून फरार झाले. Damn it! माहिती आहे हे काय आहे? भद्र आहे सर. तुम्ही लोकांनी जो मूर्खपणा केला त्यावर अभय सिंगने ही धमकीने भरलेली चिठ्ठी पाठवली आहे. सुपरिटेंडंट, आज आम्ही त्या अभय सिंगाच्या अत्यंत जवळ पोहोचलो होतो, पण पुढच्या वेळी आम्ही त्याला पकडून गोळ्या मारून मारियाला तुमच्या समोर घेऊन येऊ, हे आमचं प्रॉमिस आहे तुमच्या करता. नो 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 नॉट एट ऑल. कोणी गोळी नाही मारणार. सर, पण तिथे अभय सिंग आहे. अभय सिंग असला तर काय झालं? तिथे आमची बेटी सुद्धा आहे. सर, आम्ही आधी मारिया मॅमला सेफ करू, आपल्या सुरक्षेत घेऊ, त्यानंतरच त्या लोकांना गोळ्यांनी भाजून काढू. काही जरूरत नाहीये कोणाला गोळ्या घालण्याची. मारिया आमची एकुलती एक मुलगी आहे, त्याच्यासाठी आम्ही कुठलीही रिस्क नाही घेणार. सुपरिटेंडंट, तुम्ही आमचं म्हणणं समजण्याचा प्रयत्न करा. तिथे अभय सिंग बरोबर बरेच क्रांतिकारी असतील. असतील तर असू द्या.
कोणी गोळी नाही चालवणार. तुम्ही जा इकडनं. चला ऑफिसर. आम्हाला समजायला निघाले आहेत ही लोक. आमच्या बेटीची जान खतरेमध्ये आहे. तिची हेल्प कर जीसस. तिची हेल्प कर. जर तिला काही झालं तर आम्ही तिच्याशिवाय नाही जगू शकणार. नाही जगू शकणार आम्ही तिच्याशिवाय. नाही जगू शकणार तिच्याशिवाय. एकदा लॉर्ड, एकदा आम्हाला आमच्या मारियाशी भेट घालून दे. एकदा. जर तुला हवं असेल तर आम्ही इथे नाही राहणार, बिलकुल नाही राहणार. ही कंट्री सोडून टाकू, परत नाही येणार इथे. आणि जर आम्ही जाऊ तर आमच्या बेटी बरोबर जाऊ, आमच्या बेटीला घेऊन जाऊ. एकटे नाही जाणार, एकटे नाही जाणार. हे जीसस, आम्हाला आमच्या बेटीपर्यंत पोहोचवण्याचा कुठला तरी मार्ग दाखव. मार्ग दाखव आम्हाला. सलाम साहेब, तुम्ही मला परत बोलावलं याचा अर्थ इथे गडबड आहे. डोंट वरी सर, गडबड झालं असताना कोणती गडबड नाही होणार. ही चिठ्ठी कोणाची आहे? तुमचंच आहे हुजूर. देणारा तुमचंच नाव घेत होता. घ्या. Thank you, Jesus. Thank you very much. आम्हाला तुमचं उत्तर मिळालं. Thank you. गट पडला. शबनम, ही जागा एकदम सुरक्षित आहे. तुझ्या आणि मारियापर्यंत इथे कोणी नाही पोचू शकणार. मला तुम्हा लोकांची पण चिंता आहे. शुक्रिया. पण तू आम्हा लोकांची फिकीर नको करू. शबनम, आम्हा लोकांचं जीवन तर खतऱ्याने भरलेलं आहे. पण हे जीवन आम्ही आमच्या मर्जीनं स्वीकारलंय, जे या हिंदुस्थानवर कुर्बान आहे. तुम्हा लोकांबरोबर राहता राहता माझ्या मनात पण असेच काहीसे विचार यायला लागलेत. हबीबजी, मी फैसला केलाय. मी तुम्हा लोकांबरोबर राहून देशाकरता लढणार आहे. कमीत कमी असं करून माझ्या जीवनाला एक मकसद तरी मिळेल. खूप छान बोललीस, पण यावर आपण नंतर विचार करू. आता तू मारियाची चिंता कर. ती तुझी पहिली जिम्मेदारी आहे. जी. हबीब, अभय कुठे गेला? कुठे गेला तो? भाईजान कामासाठी गेलेत. पण तुम्हाला जर काही हवं असेल तर आम्हाला सांगू शकता. नाही, मी अभय करता काळजीत आहे. त्याला पोलीस शोधत आहे. असं कुठेही जाणं धोक्याचं आहे. हबीब, अभय सेफ तर असेल ना? मला भीती वाटते. मारिया मेमसाहेब, बहुतेक तुम्ही आमच्या भाईजानला पूर्णपणे ओळखलेलं नाहीये. भाईजानला पोलिसांचा कुठलाही खतरा नाही. हा, पण पोलीसवाल्यांना भाईजानचा खतरा जरूर आहे.
आमच्या भाईजानचं नाव ऐकून थरथर कापतात. बट स्टिल आय एम वरीड. गॉड, आभाला सेफ ठेव. तो जिथे कुठे असेल तो लवकर वापस येऊ दे. तुम्हाला तर माहितीच आहे पराडकरजी, डॉक्टर बलराम हेडगेवारजींनी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती त्यांच्या मृत्यूपश्चात संघटनेचं पूर्ण दायित्व मी माझ्या खांद्यावर घेतलं आहे. जी, आपणच त्याच्या योग्य आहात गोळवलकरजी. असं म्हणणं तुमचं मोठेपण आहे. जेव्हापासून संघटन माझ्या नेतृत्वात आलं आहे तेव्हापासून माझा पहिला प्रयत्न हाच आहे, संघाच्या शाखांमध्ये वृद्धी केली पाहिजे. आणि मागील 3 वर्षात तुमच्या आशीर्वादाने मी सफल पण होत आहे. हो, यात काही शंका नाही. आता तसंही मी तुमच्यापासून दूर नक्कीच आहे, पण सगळ्या चांगल्या बातम्या पोचतात आमच्यापर्यंत. तर याचा अर्थ हा आहे की देशाचे स्वातंत्र्य कोणा एका दलाची किंवा एका व्यक्तीची जिम्मेदारी नाहीये. हा एक सामूहिक प्रयास झाला पाहिजे आणि त्यामुळे मिळेल स्वातंत्र्य. नक्कीच नक्कीच. मी केवळ स्वातंत्र्याचा लढाच नाही, उलट त्या पुढच्या भविष्याचा विचार करत संघाचं नेतृत्व आपल्या हाती घेतलं आहे. ते कसं काय? स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आम्हाला एक स्वस्थ आणि सुशिक्षित समाजाची गरज पडणार आहे. म्हणून हा संघ आपल्या सगळ्या शाखांच्या माध्यमांनी अनेक गतिविधींमध्ये कार्यशील आहे. ह्यात प्रशिक्षण प्राप्त स्वयंसेवकांनी सामाजिक, श्रमिक आणि शिक्षण क्षेत्रात अत्यंत तीव्र गतीने कार्य आरंभ केले आहे. खरंच हे खूपच चांगलं पाऊल आहे. खरंच. निस्संदेह याने एक स्वस्थ आणि सुशिक्षित समाज निर्माण होईल, ज्याची आपल्याला स्वातंत्र्यानंतर खूप गरज पडणार आहे. खरोखर हा दूरदृष्टीचा विचार आहे आणि याकरता तुम्ही प्रशंसनेचे पात्र आहात गोळवलकरजी. धन्यवाद. Hands up! तुझा खेळ संपला अभय. तुला काय वाटलं की मी बदलली आहे? रणफेरी बळवाखालीचा. मी चालले अभयला शोधायला. मोहतरमा, हे काय करताय तुम्ही? घाबरू नको हबीब, मी पळून नाही जाणार. आम्हाला या गोष्टीची काळजी नाहीये मेम साहेब. तुम्ही असं म्हणून आम्हाला शर्मिंदा करत आहात, कारण आम्हाला विश्वास आहे की तुम्ही खरोखर एक चांगल्या व्यक्ती आहात. ज्यांना खरोखर आमच्या भाईजांची काळजी आहे. हे पहा, आम्ही तुम्हाला एवढ्या करता जाऊ देत नाही आहोत की तुम्ही बाहेर जर गेलात आणि तुम्हाला कोणी बघितलं तर या जागेचं भांडं फुटेल. आणि कुठलं भांडं फुटण्याबद्दल बोलतोस हबीब? काही नाही भाईजान, बस. कुठे निघून जातो न सांगताच? मी किती घाबरले होते. का घाबरलीस का? तू माझी चिंता नको करूस, मला काय नाही होणार. तुझ्या डॅडच्या शिपायांना याकरता अनेक वर्ष ट्रेनिंग घ्यावं लागेल. हबीब, ची भाईजान, ही सगळी हत्यारं सांभाळून ठेव.
भाईजान हे याची गरज पडू शकते हबीब. आता सुपरिटेंडंटची माणसं कधी पण वास काढत इथे येऊन पोचू शकतात. आपल्याला तयार राहायला हवं. जी भाईजान. भाईजान तुम्ही हे कुठून आणलं? म्हणजे आमचा विचारण्याचा मतलब होता भाईजान की तुम्ही सरदारांच्या अड्ड्यावर. नाही, मी तिथे नव्हतो गेलो. भाईजान आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू. सरदार अजूनही तुमच्यावर खूप प्रेम करतात. हो माहिती आहे. आणि मी पण. भाईजान तरी पण तुम्ही त्यांच्यावर. हा विचारांचा आणि कृतीचा टकराव आहे हबीब. तसे सरदार माझ्यापेक्षा जास्त आदर्शवादी आहेत आणि हेच मतभेदाचं कारण आहे. हो पण हे मतभेद आहेत, मनभेद नाही. तुला हे समजलं असेलच मला काय म्हणायचं आहे. बरंच काही समजलो भाईजान. आणि आता आम्हाला विश्वास वाटतोय तो दिवस लवकरच येईल जेव्हा आमचा क्रांतिकारी परिवार पुन्हा एक होईल. बस भाईजान, खुदा लवकरात लवकर तो दिवस दाखवेल. हीच आमची दुआ आहे. आमीन. सुम्मा आमीन. Hands up! तुझा खेळ संपलाय अभय. तुला काय वाटलं की मी बदलले आहे? रणफेरी बळवाखानीचा. Hands up! तुझा खेळ संपलाय अभय. तुला काय वाटलं होतं की मी बदलले आहे? Don't move. हात वर कर. I said हात वर कर. ही काय मस्करी आहे मारिया. जर काही चुकून झालं तर गन मला दे. मी सांगितलं ना हात वर कर. मारिया, हे काय करतेस मारिया? Don't move. हात वर कर. I said हात वर कर.
I'm sorry. मला बघायचं होतं की माझे रूप बघून तू कसं रिॲक्ट होशील. बरं झालं लवकर सांगितलंस, नाहीतर ही रिॲक्शन तुला भारी पण पडली असती. पण काही असो, यू आर लुकिंग सो क्यूट. भाई, तुमचा शिष्य गोपी सिंगने तर कमालच केली. धडाडीचा माणूस आहे. थकणं तर जणू त्याला माहितीच नाही. खरंच. हो, तो तसाच आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही त्याला असंच मार्गदर्शन करत राहा पुढे. मी तर मार्गदर्शन करतच आहे पराडकरजी. पण त्याची देशभक्ती आणि समर्पण पाहून मी पण बरंच काही शिकत आहे. तर काय मी ही उमेद ठेवू शकतो की तिथून प्रकाशित होणाऱ्या पत्रकात तुम्ही पण तुमचे अमूल्य विचार अवश्य प्रकाशित कराल? हे पहा, निस्संदेह त्याने आमच्या युवकांना बरीच शिक्षा मिळेल. हो हो, का नाही. हे बोलणं गोपीसिंगशी या आधीच झालं आहे. मी त्याला त्याच वेळी वचन दिलं होतं. गुरुजी, आदाब. 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 आता काय झालं हबीब? अभयची काही खबर? काय आम्ही पोहोचलो? हा पोहोचलो. मारिया, आम्ही तुला काही सुद्धा. सरदार, विजया दिदीचा अपराधी तुमच्या समोर उभा आहे.